खरं म्हणजे मालवण हे शहर आहे, हे जो मालवणाचा इतिहास काढला तर मालवण हे शहर भंडाऱ्यांचं आहे, हे मराठ्यांचं पण नाही आणि ब्राह्मणांचं पण नाही. भंडारी हे आरमारी लोक आहेत आणि त्यांचा आरमार जागतिक दर्जाचा. याच आरमाराने इंग्रजांचा आरमार इतिहासामध्ये बुडवलेला आहे. आणि A 35 foot statue of Maratha warrior King Chhatrapati Shivaji Maharaj collapsed at Rajkot Fort in Malwan, Maharashtra on August 26, 2024. म्हणजे हे मराठ्यांचे मित्र ब्राह्मण आणि या लोकांनी कधीच किल्ले बांधले नाहीत, यांनी कष्टाची कामं केलीत नाहीत. कष्टाची कामं ज्यांनी गाढवं घेऊन रेती आणि तुमचा दगड नेलेला आहे, त्या जाती कुठल्या आहेत? ह्या मागासवर्गीय जाती आहेत. परंतु नमस्कार. आज CWC न्यूजवरती राजाराम पाटील सर आलेले आहेत. सर नमस्कार. गेल्या काही 2 दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याची घटना ही संपूर्ण भारतभर नव्हे तर जगभर पसरली. मात्र याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी असं सांगितलं की जो जोरदार वारा जो सुटला याच्यामुळे महाराजांचा पुतळा पडलेला आहे. मात्र काही पॉलिटिकल पार्टी यावरती राजकारण करताना दिसत आहेत. आज तर दस्तूर खुद्द कोकणामध्ये 2 पॉलिटिकल पार्ट्यांमध्ये राडा झालेला देखील बातम्या आलेल्या आहेत. यावरती आपण काय बोलत आहात? खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं या लोकांनी राजकारण केलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ह्या गोष्टी म्हणजे जे बालिशपणा झाला की ताशी 45 किलोमीटर वेगाने वारे वाहतात आणि म्हणून शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे पडला. खरं म्हणजे हा कार्यक्रम नौदलाचा कार्यक्रम आहे आणि भारतीय नौदलाचे खऱ्या अर्थाने राजकीय दृष्ट्या संस्थापक हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि आपल्या देशाचा जो इतिहास आहे, सम्राट अशोकाचा जो काळ आहे 2000 वर्षापूर्वी भगवान बुद्धानंतर, म्हणजे सम्राट अशोकाने समुद्र मार्गाने सगळ्या जगाशी व्यापार केला आणि जागतिक स्थितीत हा जो भगवान बुद्धाचा धम्म आहे तो पोहोचवला आणि म्हणून जगाशी आपण तेव्हा जोडलो गेलो. आणि त्यानंतर जो मनुवाद आला, त्या मनुवादाने असं सांगितलं की समुद्र उल्लंघन करणं पाप आहे आणि मग हे सगळं बंदरांची डबकी झाली आणि ती कोंडी फोडण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. हा विषय नौदलाचा विषय आहे. आत्ता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा विषय समजत नाही. त्याचं कारण असं आहे की समुद्रकिनारी वारे असतातच, म्हणजे समुद्रामध्ये वाऱ्यांच्या जोरावर शिडाची गलबत, शिडाच्या होड्या आपण जगभरात घेऊन जात होतो. म्हणजे तो शिवाजी महाराजांच्या काळात तर काय बोटी वगैरे नव्हत्या, म्हणजे आधुनिक इंजिनं नव्हती, डिझेल इंजिनं नव्हती, त्या सगळ्या बोटी ह्या वाऱ्यावर चालायच्या. मग वारा आहे तिथे हे वास्तव आहे, त्याच्यामध्ये काय विशेष नाही आहे. मग वाऱ्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्ही बांधलेला पडतो आणि तिथे समोर असलेला सिंधुदुर्ग किल्ला 350-400 वर्ष म्हणजे तो तिथे भक्कमपणे उभा आहे. म्हणजे पाण्यामध्ये त्या हे दगडी हे जे चिरे आहेत ते रचले, त्याच्यावर तो किल्ला आहे, तो खंबीरपणे उभा आहे. आणि मग तुमचं हे जे आहे पुतळा तो पडतो, याच्यामध्ये दोष तुमच्या बांधकामाचा आहे, तुमचा पुतळे बनवणाऱ्या लोकांचा आहे, त्यानंतर बांधकाम विभाग म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग, या सगळ्यांचे दोष आहेत. ते कबूल न करता वाऱ्याला दोष देणं हे अत्यंत चुकीचं आहे. या वाऱ्यांचा उपयोग करूनच जागतिक व्यापार पूर्वी चालत होता. आजही जहाजांना ह्या वाऱ्याचा अभ्यास करावाच लागतो. त्यामुळे हे मुख्यमंत्र्यांचं बोलणं हे बालिशपणाचं आहे की धरण फुटलं तर काय ते म्हणे खेकड्याने खाल्लं. आता खेकडे हे मातीत असतातच, कुठेही जा ते असतातच. तुम्ही बांधकाम कसं करता याच्यावर डिपेंड आहे. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले आज व्यवस्थित आहेत, चांगले आहेत. म्हणजे 400 वर्ष ती बांधकामं टिकून आहेत. तुम्ही बांधलेले रस्ते, गोवा रोड किंवा कोकण रस्ता पाहायला मुख्यमंत्री तिकडे गेले होते आणि त्याच काळात हे सगळं झालेलं आहे. हे सगळ्या तुमची जी कुशलता आहे, तुमची कार्यकुशलता आहे, त्याची धिंडवडे काढणाऱ्या घटना आहेत. ते वाऱ्याला दोष देऊन चालणार नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आरमाराचे प्रमुख आहेत आणि त्यांच्या बाबतीत तरी वाऱ्याच्या वेगामुळे असं झालं हे तुम्हाला शोभत नाही. वारा हा तिथे आहे, तो आम्ही समजूनच त्याचं नियोजन केलं पाहिजे. दुसऱ्या बाजूला महाराजांचा पुतळा ज्या जयदीप आपटे यांनी बनवला, याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण वर्सेस बहुजन, ब्राह्मण वर्सेस मराठा अशा प्रकारचा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. मात्र तुम्ही बोलताना असं म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची सुरुवात केली, मात्र आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमाराच्या स्थितीमध्ये एकही पुतळा आपल्याला दिसत नाही. यावरती आपण काय बोलताल? छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे आहेत.
रयत या शब्दाचा अर्थ आमच्याकडे समजून घेतला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याची सुरुवात केली त्यावेळी आदिलशाही निजामशाही होती आणि या आदिलशाही निजामशाहीमध्ये पाटील आणि कुलकर्णी हे अधिकारी होते. पाटील आणि कुलकर्णी म्हणजे कोण? मराठा आणि ब्राह्मण. आणि आदिलशाहीमध्ये हे स्वराज्याची लूट करायचे आणि म्हणून याच्यापेक्षा वेगळं स्वराज्य, रयतेसाठी स्वराज्य पाहिजे आणि म्हणून शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा ह्या पाटील आणि कुलकर्ण्यांच्या गढ्या उद्ध्वस्त केल्या, त्यांची वतनं नष्ट केली, जहागीरदाऱ्या नष्ट केल्या आणि सामान्य शेतकऱ्याला सातबारा दिला, जमीन दिले, बैल दिले, नांगर दिले, बियाणं दिली आणि सांगितलं की माझ्या शेतकऱ्याला हा आपला अधिकार आहे गावांचा, शेतीचा, तो भेटला पाहिजे. आणि म्हणून ते रयतेचं स्वराज्य आहे. खरं म्हणजे आत्ताच्या आधुनिक भाषेत, बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषेत ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रियांचं स्वराज्य आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे तर म्हणतात की स्त्रियांची प्रतिष्ठा वाढवणारा, स्त्रियांची अब्रू जपणारा, स्त्रियांना प्रतिष्ठा देणारा राजा कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज. अशा प्रकारचा राजा पूर्वी झाला नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीचे समर्थक असून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श राजा मानलेला आहे. ही जी ह्यातली जी गोष्ट आहे ती गोष्ट इतिहासकारांनी आम्हाला सांगितली नाही. ब्राह्मण मराठ्यांमध्ये वाद झाले. ब्राह्मणांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे गो ब्राह्मण प्रतिपालक आहेत, असं ते कधीच नव्हते. मराठ्यांनी सांगितलं ते क्षत्रिय कुलावंतस आहेत, ते तसं कधीच वागले नाहीत, क्षत्रियांच्या आणि ब्राह्मणांच्या विरोधात वागले. आणि म्हणून मी सुरुवातीला मनुस्मृतीचा उल्लेख करून सांगितलं की मनुस्मृती सांगत होती समुद्र उल्लंघन करू नका. तो समुद्र उल्लंघनाचा नियम मनुस्मृतीचा पहिला तोडला कोणी असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि ते आरमार उभं केलं. तुम्ही आता जे वाक्य बोललात ते फार सुंदर वाक्य आहे की शिवाजी महाराजांचं समुद्र किनाऱ्याचं आरमाराचे जनक आणि नौदलाचा तो महत्वाचा दिवस, नौदलाने त्या दिवशी फार मोठा सन्मान दिला. तर नौदल म्हणजे काय हे नौदल अधिकाऱ्यांना माहीत होतं, पण आपटेंना कदाचित नौदल म्हणजे काय माहीत नसेल. कारण म्हणजे तो पुतळा एखाद्या बोटीत किंवा समुद्रात किंवा समुद्राकडे बोट दाखवताना असा असायला पाहिजे, म्हणजे समुद्राशी आरमाराशी रिलेटेड कुठलं तरी ते शिल्प असलं पाहिजे. पण तसं शिल्प अजूनही महाराष्ट्रात कोणाला डिझाईन करता आलं नाही. याचं कारण सांगतो की समुद्र उल्लंघन करणं पाप आहे हा विषय मनुस्मृतीच्या डोक्यात घेऊनच ब्राह्मण मराठ्यांनी आपापसात महाराजांना वाटून घेतलं. महाराज हे आगरी, कोळी, भंडारी हे जे ओबीसी आहेत, समुद्रातले सागरपुत्र आहेत आणि एससी, एसटी आदिवासींचे आणि मागासवर्गीय अनेक किल्लेदार मागासवर्गीय आहेत महाराजांचे, पण याचा कधीच उल्लेख झाला नाही. आणि महाराजांचा जो वाद आहे ब्राह्मण मराठा वाद म्हणून प्रसिद्ध झाला, पण महाराज हे रयतेचे राजे आहेत, इथल्या स्त्रियांचे राजे आहेत, जिजाऊंचे राजे आहेत. जिजाऊंना आई देवापेक्षा मोठा सन्मान देणारा पहिला राजा आहे. हे जो इतिहास आहे महाराजांचा किंवा विचार आहेत ते पुढे आले नाहीत आणि म्हणून आजही राजकीय चर्चेत महाराज अडकलेले आहेत. ती खरं म्हणजे मालवण हे शहर आहे, हे जो मालवणाचा इतिहास काढला तर मालवण हे शहर भंडाऱ्यांचं आहे, ते मराठ्यांचं पण नाही आणि ब्राह्मणांचं पण नाही. भंडारी हे आरमारी लोक आहेत आणि त्यांचा आरमार जागतिक दर्जाचा, याच आरमाराने इंग्रजांचा आरमार इतिहासामध्ये बुडवलेला आहे. आणि म्हणून हे जे आरमाराचा विषय आहे, आरमाराचा विषय चर्चेत का येत नाही आणि आपटेंना दुसरं डिझाईन कुठलं दिसलंच नाही. माझ्या नौदल अधिकाऱ्यांना विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले जे गलबतांचे प्रकार होते त्यातलं एखादं गलबत घेऊन त्यात महाराज आहेत, आमच्यासारखे आगरी, कोळी, भंडारी, मावळे टोपी घालून महाराजांना दाखवत आहेत समुद्र किंवा सिंधुदुर्ग किल्ला कसा बांधायचा ते तुम्हाला दाखवायला हरकत काय. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या चित्रकारांना सुद्धा माझं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना घोड्यावर बसलेलं दाखवणं यात विशेष नाही, जमिनीवर लढाई करताना दाखवणं यात विशेष नाही आणि सिंहासनावर बसलेले आहेत हे दाखवणं पण विशेष नाही. शिवाजी महाराज हे या देशातले सगळ्यात महत्त्वाचे राजे आहेत सम्राट अशोकानंतर, की ज्यांनी आरमाराची स्थापना केली आणि सगळ्या परकीय शत्रूंना अंगावर घेतलं. इंग्रजांना सुद्धा त्यांनी दूर ठेवलं, पोर्तुगीजांना दूर ठेवलं आणि आपल्या देशाचं रक्षण केलं. त्यांचं आरमाराचं चित्र समोर आलं पाहिजे हे माझं म्हणणं आहे. किंवा आता नवीन जर पुतळा बांधायचा झाला तर इथल्या आगरी, कोळी, भंडाऱ्यांना विचारावं, मग वारा कसा असतो, लाटा कशा असतात, आमचा जन्मच समुद्रात होतो, सागरपुत्र म्हणून आगरी, कोळी, भंडाऱ्यांना ते ओळखलं जातं. म्हणून हा विषय आपटेंचा पण नाही आणि शिंदेंचा पण नाही, तो विषय आहे इथल्या भंडारी, आगरी, कोळी सगळ्या मागासवर्गीय रयतेचा. तो विषय महाराष्ट्राने पुढे आणावा. पूर्वीच्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं तर वडार समाज वरवंटा बनवायचे, त्याचबरोबर जेवढे काही महाराष्ट्रामध्ये गड किल्ले आहेत यांच्या निर्मितीमध्ये देखील वडार समाजाचा हातभार आहे. मग यामध्ये आपले काही भटका विमुक्त समाजाने देखील हातभार लावलेला आहे, मातंग समाजाने त्याच्यामध्ये कार्य केलेलं आहे, आपल्या महार समाजाच्या लोकांनी देखील कार्य केलेलं आहे. मात्र हा जो पुतळा पडला, हा पुतळा आतमधून पोकळ होता, त्याच्या आतमध्ये लोखंडीचं एक प्रकारचं डिझाईन केलेलं होतं. मग तुम्हाला वाटत नाही का की जे पूर्वीचे जे कारागीर होते, वडार समाजाचे असतील, मातंग समाजाचे असतील,
या लोकांकडूनच पूर्णतः दगडी पुतळा त्या ठिकाणी उभा करावा. आणि यालाच अनुसरून दुसरा प्रश्न आहे की अरबी समुद्रामध्ये जो पुतळा उभा करण्यात येणार आहे तो जर पुतळा अशा प्रकारे जर पडला तर संपूर्ण जगभरामध्ये महाराष्ट्र आणि देशाची कितपत लाज जाण्याची शक्यता आहे. आता खरं म्हणजे आपल्या देशाची प्रतिष्ठा धुळीस मिळालेली आहे. याच्यामध्ये केंद्र सरकार आहे. केंद्र सरकार प्रत्यक्ष नरेंद्र मोदी साहेब याचं उद्घाटन करतात त्यावेळी देशाची तिन्ही सैन्य दलं म्हणजे हवाई दल, भूदल आणि नौदल या तिन्हींचे तज्ज्ञ, आता आम्ही चांगले रणगाडी बनवू शकतो, आम्ही क्षेपणास्त्र बनवू शकतो, तर ज्यांनी नौदलाची स्थापना केली त्याचा पुतळा आपण बनवू शकत नाही का? पण हा आपल्या म्हणजे आता ती चर्चेत नाव आलं की एकनाथ शिंदेचे सुपुत्र खासदार शिंदे, श्रीकांत शिंदे यांचा मित्र तो आपटे आहे. म्हणजे हे मराठ्यांचे मित्र ब्राह्मण, आणि या लोकांनी कधीच किल्ले बांधले नाहीत, यांनी कष्टाची कामं केलीत नाहीत. कष्टाची कामं ज्यांनी गाढवं घेऊन रेती आणि तुमचा दगड नेलेला आहे या जाती कुठल्या आहेत? ह्या मागासवर्गीय जाती आहेत. परंतु किल्ले त्यांनी बांधली, मंदिरं त्यांनी बांधली. मृदुंगाचं चामडं सुद्धा आमच्या चर्मकारांनी केलं, पण तो चर्मकार अपवित्र झाला कुठे? मंदिरामध्ये. आणि ब्राह्मण मात्र तो पवित्र झाला. हे जे आपली जी जातीची विषमता आहे ती मंदिरामध्ये असेल, किल्ल्यांमध्ये असेल, हे जर पाहिलं म्हणजे वडार समाज असेल, दगड फोडणारे लोक असतील किंवा आमचे लेडी कोरणारे लोक असतील, हे कोण आहे तो? त्याला प्रचंड कष्टाची जरूरत असते. एवढे मोठे दगड उचलायला किती मोठे कष्ट लागतात. कुठलेही कष्ट करायचे नाही. किल्ले झाले, मंदिरं झाले की तिथे पुजारी म्हणून यायचं, पंतप्रधान म्हणून किंवा राजाचे सल्लागार म्हणून यायचं, मरायचं दुसऱ्या लोकांनी. आणि म्हणून हे आपटेंना दिलेलं काम आहे तेच चुकी आहे. आज महाराष्ट्रात तुम्ही पाहिलं असेल तर महाराष्ट्रामध्ये नावं खूप आहेत. सुतार आहेत, म्हात्रे आहेत, शिल्पकारांची नावं सुद्धा आहेत. अनेक ओबीसी शिल्पकार आहेत, पांचाळ आहेत. आता सकाळी इंटरव्ह्यू पाहिला मी सिंधुदुर्गमधला, पांचाळ नावाचे एक सिंधुदुर्गमध्ये शिल्पकार आहेत. ही आडनावं पाहिलीत की सगळे हे ओबीसी लोक आहेत किंवा SC ST लोक आहेत. पण यांना पुढाकार द्यायला हे शासन तयार नाही. आणि म्हणून छत्रपतींच्या स्वराज्याचा विचार सुद्धा हे सरकार विसरलेलं आहे. महाराष्ट्र शासनाला कमीत कमी तो माहीत पाहिजे होता, तरच ते केंद्राला कळेल. केंद्राला कळण्याचा विषयच नाही. आणि म्हणून शिवाजी महाराज ही फक्त महाराष्ट्राची अस्मिता नाही, तर ही पूर्ण देशाची आणि जगाची अस्मिता आहे. जगातले युद्ध शास्त्रज्ञ छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाईचा आदर्श घेतात, त्या अभ्यासाला विषय आहेत. मग ही जी नाचक्की झाली, ही जगामध्ये केवढी मोठी नाचक्की झाली. याचा अर्थच असा आहे की जर शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्ही बांधलेला पडू शकतो, तर तुम्ही बांधलेले पूल, तुम्ही बांधलेलं संसद भवन असेल किंवा ज्या ज्या वास्तू आहेत त्याच्याबद्दल लोकांना आता शंका झाली आहे. इथे बाजूला टॉवर दिसतो, आता मला भीती वाटायला लागली की ह्या सरकारच्या माध्यमातून जेवढे बांधकामं चालू आहेत, मोठे मोठे टॉवर मुंबईत होतात, मुंबईत तर खूप मोठे वारे वेगाने वाहतात, त्यांचं काय करायचं हा प्रश्न आहे. आणि म्हणून नागरिकांनी यावर स्वतंत्र अभ्यास करावा. आणि हा सुरक्षेचा विषय आहे, जागतिक सुरक्षेचा विषय आहे, भारताच्या महाराष्ट्राच्या सुरक्षेचा विषय आहे. आणि हा विषय या लोकांना हाताळता आला नाही. आणि लोक आता बोलायला लागलीत यांच्या प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार आहे. आणि भ्रष्टाचार असल्यामुळे हे निसर्गाने आपलं खरं स्वरूप दाखवलेलं आहे. निसर्गापुढे भ्रष्ट चुकीचे चोर लोक टिकू शकत नाही. टिकतात तो रायगड किल्ला टिकलेला आहे, प्रतापगड किल्ला जे टिकलेला आहे. अगोदरचे अजूनही खूप पुतळे आहेत ते तसेच आहेत. पण असं काय बौद्ध लेण्यांचं बघा, 2500 वर्ष बौद्ध लेणे आहेत, त्यामधलं पाणी आहे, त्यातलं काही इकडे तिकडचं हल्लेलं नाही. मग हे असं कसं झालं? आणि म्हणून आता लोकांचे प्रश्न आहेत की फडणवीस असतील, शिंदे साहेब असतील, अजित पवार असतील किंवा मोदी साहेब असतील, यांचं जे राजकारण आहे त्या राजकारणाची तुलना महाराजांच्या राजकारणाशी होऊ शकत नाही. महाराजांच्या पायाच्या धुळीची सरसुद्धा यांना नाही आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल प्रबोधनकार ठाकरे म्हणाले होते की 33 कोटी देव एका पारड्यात ठेवा, एका पारड्यात छत्रपती शिवाजी महाराजांना ठेवा. महाराजांचं पारडं हे 33 कोटी देवांना तोलणारं असेल, एवढं मोठं छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व आहे. आमचं अपयश आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा विचार आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकलो नाही. तो विचारच मागासवर्गीयांचा विचार आहे, तो SC STंचा विचार आहे, तो इथल्या स्त्रियांच्या सन्मानाचा विषय आहे. आज स्त्रिया सुद्धा धोक्यात आल्या. तिथे ज्या हा पुतळा पडायच्या अगोदर तुम्हाला बदलापूरची घटना असेल, ह्या कोपरखरणा नवी मुंबईतली घटना असेल किंवा उरणची घटना असेल, शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य आहे की स्त्रिया सुरक्षित असणं ही स्वराज्याची पहिली ओळख आहे. आणि त्यानंतर OBC SC ST सुरक्षित असणं. आणि धोका कोणाला होता तर सरंजामी लोकांना होता, जमीनदार लोकांना होता. ही जमीनदारी पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांनी नष्ट केली होती. ती पेशवाई पुढे आली आणि आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेशवाई आणि सरंजामी स्वरूप आलेलं आहे. आणि म्हणून मोठे मोठे कलाकार इथे असताना हे आपट्यानं कोणी सांगितलं हे पुतळे वगैरे बनवायला?
एवढे हे आपटे लोक एवढे पण सांगतात की आम्ही पुतळा बनवला, त्यात प्राणप्रतिष्ठा पण करतो. आता गणपतीची प्राणप्रतिष्ठा हे करतील, गणपतीच्या मूर्त्या बनवल्या कोणी, मंदिरं बनवली कोणी, देवळं बनवली कोणी, आणि त्याचा फायदा कोण घेते? ह्या सगळ्याचं चिंतन महाराष्ट्राने करावं. छत्रपती शिवाजी महाराज हे निमित्त आहे, आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पडलेली जी मूर्ती आहे ती बघून मला एवढं दुःख झालं की मी 2 दिवस बोलूच शकलो नाही. काल दहीहंडी होती, लोक नाचले, पण मला आता प्रश्न हाच विचारायचा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे पुरावे समोर आहेत. या देशाचा, या महाराष्ट्राचा प्रेरणास्त्रोत कोण आहे? छत्रपती शिवाजी महाराज आहेत की काल्पनिक देव आहेत? हा माझा प्रश्न आहे महाराष्ट्रात. सर, पूर्वीच्या काळी जर तुम्ही पाहिलं तर बुद्ध लेण्या असतील, त्याचबरोबर गडकिल्ले असतील, त्याचबरोबर आता देखील तुम्ही जर पाहिलं तर सफाईचे जे काम करणारे जे लोक आहेत ते खालच्या जातीतले लोक आहेत. मात्र पूर्वीपासून जी परंपरा चालत आलेली आहे की पूजा अर्चना जी करायची जी परंपरा आहे ही ब्राह्मण समाजाकडे आहे. खाटीक समाज हा पूर्वीपासूनच जे काही खाटीक समाजाचं कार्य आहे ते करत आलेलं आहे. मग पूर्वीपासून गडकिल्ले, लेण्या जर भटक्या विमुक्त समाजाने बांधल्या असतील किंवा निर्माण केलेल्या असतील, तर मग आजच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्याचं कार्य त्याच भटका विमुक्त समाजाकडे का देऊ शकत नाहीत हे सरकार? हे सरकार जातीयवादी आहे. इथली जी गुणवत्ता आहे, जी छत्रपती शिवाजी महाराजांनी गुणवत्तेनुसार स्वराज्याच्या मावळ्यांची निवड केलेली आहे, आणि म्हणूनच मी सांगतोय की समुद्रामधला आरमार हे इथल्या सागरपुत्रांकडे शिवाजी महाराजांनी दिलं. त्यामध्ये आता लोक सांगतात की मराठा आरमार म्हणून चर्चा होते, पण त्यामध्ये आगरी कोळी भंडारी आहेत, अनेक किल्लेदार मागासवर्गीय आहेत, त्यांची नावं इतिहासकार घेत नाहीत. आणि म्हणून या सगळ्या लढाईंमध्ये आमचे उल्लेख मागासवर्गीयांची येत नाहीत, आणि म्हणून हा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोधून काढला, आणि त्या लढाईचं नाव आहे भीमा कोरेगाव. आणि या भीमा कोरेगावने सिद्ध केलं की छत्रपतींचे खरे मावळे कोण आहेत, तर मागासवर्गीय मावळे आहेत. आणि त्यांनी स्वतःला क्षत्रिय आणि ब्राह्मण समजणाऱ्या उच्चवर्णीय सैन्याचा 28,000 सैन्याचा सपशेल खात्मा केला. आणि ही लढाई आपल्याला हे सांगते की इंग्रज नसते त्याची नोंद पण झाली नसती. आणि म्हणून आता बौद्ध लेण्यांचं जे सगळं रेकॉर्ड निघालंय, आता रायगडाचा किल्ला तुम्ही जर नीट पाहिलात, रायगड किल्ला, तर रायगड किल्ल्याच्या पाण्याच्या टाका तुम्ही बघा. पाण्याच्या टाक्या आताच्या नाहीत. प्रत्येक किल्ल्यावरच्या पाण्याच्या टाक्या हे बौद्धकालीन आहेत, आणि त्या बौद्धकालीन लेण्या आहेत, त्याच्यावर तटबंदी फक्त बांधायचं काम केलेलं आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातं की बौद्ध लेण्यांचं पाणी पाहून छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे मोठे झाले. पण याविषयी बोलणारा कोणी इतिहासकार नव्हता. आणि आजही शिल्पकार या बहुजन समाजात असताना आपटेना अनुभव नाही. 2-3 फुटाचे पुतळा बनवणारा तो तरुण मुलगा आहे, त्याला त्याचा काय अनुभव नाही, आणि त्या हातात काम दिलं म्हणजे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालाय ही जगजाहीर आहे. परंतु हा साधा भ्रष्टाचार नाही. आम्ही देवांपेक्षा जास्त मान छत्रपती शिवाजी महाराजांना देतो, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मान जर कोणी कमी केला असेल तर या सरकारने केलेला आहे. आणि मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की गरीब माणसाला तत्वज्ञानाची गरज जास्त असते. गरीब माणसाला, मागासवर्गीय माणसाला जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हवे आहेत, तसे छत्रपती शिवाजी महाराज हवेत. त्यांचं नाव घेतल्यानंतर आमच्यामध्ये ताकद येते. मग आम्ही उपाशी असलो तरी 10 दिवस उपाशी राहून लढू शकतो. एवढ्या महाराजांची छत्रपती शिवाजी महाराज की जय या शब्दामध्ये लढाऊ वृत्ती देणारी ताकद आहे. आणि म्हणून ही ताकद ही महाराष्ट्राची, देशाची ताकद आहे. सीमेवर लढणाऱ्या आमच्या सैनिकांची ताकद आहे. त्या ताकदीचा आपण अपमान केलेला आहे, आणि याचा जबाब लोकांना द्यावा लागेल. हा साधा भ्रष्टाचार नाही. आणि म्हणून तुम्ही पुलांमध्ये जे भ्रष्टाचार केलेत, बिल्डिंगमध्ये केलेत, रस्त्यांमध्ये केलेत, रस्ते उकडलेत, पण आता ह्याचा कडेलोट झालेला आहे. आणि म्हणून हे जे गडकिल्ले आहेत, किंवा तुम्ही मगाशी समुद्रातल्या किल्ल्याचा विषय काढला, समुद्रात किल्ला कसा बांधावा याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलाय. तिथे माल कशी न्यायचा, म्हणजे रेती कशी न्यायची, दगड कशी न्यायची, हे आम्हाला आगरी कोळ्यांना माहीत आहे. तिथे हे आपटे बिबट्यांचं काम नाही आहे. आणि म्हणून आमच्याच जातीला सगळी कॉन्ट्रॅक्ट मिळाली पाहिजेत, हे जे धोरण आहे. आज नवी मुंबई किंवा ठाण्यामध्ये आगरी कोळी समाज इथे प्रमुख आहे, पण इथले ठेकेदार बदललेले आहेत. आता ठेकेदार गुजरातवरून आलेत, त्यांच्याकडे आलेत. एकनाथ शिंदे सुद्धा नवी मुंबईतले ठेके त्यांच्या जातीच्या लोकांना येतात. मग आम्ही कुठे जायचं? आम्ही समुद्रावरची लोक. एक दिवशी तुम्हाला हा जबाब द्यावा लागेल. इथल्या खाड्यांमध्ये, इथल्या समुद्रामध्ये पूर्ण उरणारा समाज कुठला असेल तर इथला सागरपुत्र समाज आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा हा विचार महाराष्ट्राने लक्षात घ्यावा, माननीय मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावा. माननीय उद्धव ठाकरेंना माझी विनंती आहे की तुम्ही इथल्या खाड्यांची गटारं केली, ती घनसोली आहे ती गटारं केलीत तुम्ही. मग ही जी बंदरं होती पूर्वीची, कल्याण जागतिक बंदर होतं, आपल्या कुलाबा आहे, तुमचं मुरुड आहे, ही जागतिक बंदरं आहेत. मग त्यांची गटारं का झाली? मुंबई बंदराची काय अवस्था झाली आहे? तर हे सगळं बदलायला लागेल. इथल्या समुद्रातलं हवामान, समुद्रातल्या लाटा, समुद्रातली भरती ओटी ज्यांना कळते त्यांच्याकडे हा कारभार द्या, अशी माझी विनंती आहे. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू.